गुरु मात्र पिता गुरु बंधु सखा तेरे चरणों में स्वामी कोटि प्रणाम तेरे चरणों में स्वामी कोटि प्रणाम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या आपल्या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. मागच्या आठवड्यात आपण मुमुक्ष व्यवहार या प्रकरणाचा वैराग्य प्रकरण झालं आपलं पहिलं प्रकरण. दुसरं प्रकरण मुमुक्ष व्यवहार प्रकरण, त्याचं आपण वाचन केलेलं आहे. तर त्याचं त्या वाचलेल्या भागावर नितीन सर आज निरूपण करणार आहेत. नितीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. आपण नेहमीप्रमाणे प्रार्थना करू आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थनेसाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. योग वासिष्ठामध्ये प्रभू श्रीरामांना आलेलं वैराग्य ते त्यांनी सगळं स्वतःला व्यक्त केलं. मागच्या आठवड्यात आपण बघितलं की ह्या जीवनाप्रती त्यांना जे जे काही सुखाचे म्हणून साधनं आहेत त्या कुठल्याही सुखाच्या साधनामध्ये त्यांना रस नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि त्याचं कारण ते म्हणाले की या साधनांच्या मागे लागूनही माणूस कधी थांबेल अशातला भाग नाही. कधी सतत सतत त्याच्या मागे लागावं, थोडंसं सुख घ्यावं आणि पुन्हा त्याच्या मागे लागावं, हे चक्र असं सुरूच राहणार आहे. तर ह्यामध्ये असं ह्या प्रकारात काही अर्थ नाही. म्हणजे एखाद्या ज्ञानी माणसाच्या ज्याचं थिंकिंग लॉजिकल आहे अशाच्या दृष्टीने जरी विचार केला तर आपल्याकडे जर असे दोन चॉईसेस असतील की एक काहीतरी करा आणि परमनंटली हॅपी राहा, नाही तर एक काहीतरी करा जे आयुष्यभर करत राहा. माझे मुलं कधी कधी गमतीने प्रश्न विचारतात की रोज तुम्हाला इंडियन खायला आवडेल की एकदाच पिझ्झा बर्गर खा आणि त्याच्यानंतर कधीच नाही खायचं, असं महिनाभर पिझ्झा बर्गर खायचा आणि आयुष्यात पुन्हा कधीच नाही खायचं. तर म्हटलं असं नसतं. तुम्ही महिनाभर खा नाही तर वर्षभर खा, काहीही खा, पण पुन्हा काही दिवस वाटेल की नाही आता मन तृप्त झालेलं आहे आणि काही काळाने पुन्हा अरे नाही एकदा आता पुन्हा ट्राय करायला पाहिजे, पुन्हा टेस्ट घ्यायला पाहिजे, बरेच दिवस झाले खाल्लं नाही. ही जी आपल्या मनाची वृत्ती आहे तर ती बरोबर श्रीरामांनी ओळखली की या भोगांच्या मागे लागून लागून कधीही माणूस तृप्त होत नाही. आणि म्हणून ते म्हणतायत की मला असं काहीतरी सांगा. त्यांनी वसिष्ठ ऋषींना, विश्वामित्रांना प्रार्थना केली की असं काहीतरी सांगा की या विषयातून मी सुटू शकलो पाहिजे. एक काहीतरी सुख, मला सुखाचं साधन काय ते सांगा, ही त्यांची प्रार्थना होती. आणि ती प्रार्थना करत असताना त्यांनी हेही सांगितलं की हा जो प्रकार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा, यांचा उपचार, यांच्यावरती ट्रीटमेंट ही आत्ताच झाली पाहिजे. कारण आत्ताच जर झाली नाही आणि त्यांच्या दृष्टीने आत्ताच का तेही महत्त्वाचं आहे, तोही आपण विषय बघू. आत्ताच झालं पाहिजे, नाहीतर पुढे तर एकदा मी कशात गुरफटलो, एकदा सगळं सुरू झालं की मग त्याचे काही त्याचे उपचार करणं त्याला वेळ मिळणार नाही, अवसर कुठे आहे पुढे जाऊन. तर बस श्रीराम सांगताहेत की आत्ता का, कारण श्रीरामांचं आयुष्य हे खऱ्या अर्थाने सुरू होणार होतं. तोपर्यंत तर ते पूर्णपणे गुरूंच्या ताब्यात होते. गुरूंनी सांगितलं असं करा तसं करा, तिथे स्वतःची बुद्धी आणि स्वतःचं काही सगळं
काय म्हणतात त्याला, आपल्या विषय वासना असतील किंवा आणखी काय असतील, त्यांना कुठे स्कोप नव्हता. पण एकदा गुरूंपासून सुटले आणि आता आपण स्वतः जीवन सुरू करायचं म्हटलं की त्यांच्या लगेच लक्षात आलं की अरे, आपण कशात ना कशात अडकत जाणार आहोत. या सगळ्या गोष्टी असतील आणि या सगळ्यांची जबाबदारी पण आपलीच असेल. त्यामुळे आता कोणी असं धरून सांगायला नाही की हे कर किंवा ते करू नको. सतत रोज उठून सकाळपासून संध्याकाळपर्यंत मार्गदर्शन करायला कोणीच नाही. मग अशी स्थिती असेल तर एकदा मी या चक्रात फसलो की फसलो. त्यामुळे आत्ताच हे सगळं क्लिअर झालं पाहिजे, स्पष्ट झालं पाहिजे की नेमकं मी काय करावं जेणेकरून आनंद हा मला आहे तिथे तसाच्या तसा मिळू शकेल. जो आपण निखळ आनंद म्हणतो, ज्याला कुठलंही डाग नाहीये, अशा प्रकारचा सरळ सुंदर असा आनंद हा स्वतःमध्ये मिळवता आला पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांची मागणी आहे. त्यांनी सांगितलं विष आणि विषय, फार छान शब्द वापरले आहेत हे. श्रीराम म्हणतात विष हे एकाच जन्मातलं एकच शरीर संपवू शकतं, पण विषय हे त्यापेक्षा भयंकर आहेत. विषय हे एकच जन्म नाही, जन्मानुजन्म माणसाला बांधून ठेवतं, त्याच्यात फसवून ठेवतं. तर याच्यातून कसं सुटता येईल ते मला सांगा. आणि ह्याबद्दल मग पुढे त्यांनी जेव्हा हे सगळं सांगितलं, श्रीरामांनी आपलं वैराग्य व्यक्त केलं. तुम्ही सगळं वाचलं असेल. त्यांच्या दरबारातली स्थिती काय होती, राज्यसभेतली स्थिती काय होती. सगळे जण हे ऐकताना पूर्णपणे शांत होऊन गेलं. म्हणजे स्त्रिया होत्या त्या सुद्धा आपले आभूषणांचा आवाज होईल म्हणून अतिशय स्थिर होत्या. पक्षी प्राणी यांनी सुद्धा आपले आवाज केले नाही. जनता सगळी इतकी स्थिर होऊन बसली होती. इथे योग वासिष्ठमध्ये वर्णन केलं आहे की ते जे लोक होते त्यांच्या अंगावर रोमांच इतके उभे झाले होते की जसं कपडे फाडून ते केस बाहेर येतील की काय असं वाटायला लागलं होतं. इतके ते सगळे त्याच्यात हरकून गेले होते, हरवून गेले होते. सगळा सिद्धांचा समुदाय तिथे जमला होता. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आकाशातून प्रचंड पुष्पवृष्टी झाली. त्या प्रचंड पुष्पवृष्टीने सगळी अयोध्या भरून गेली, रस्ते भरून गेले. आणि त्याच्यानंतर सिद्धांनी सांगितलं, मी थोडक्यात ते वर्णन सांगतो. आणि हे वर्णन जसं योग वसिष्ठाच्या सुरुवातीला आलंय तसंच ते शेवटी आलेलं आहे. म्हणजे पहा, हा जसं प्रश्नोत्तरांचा जो भाग असतो की एकाने प्रश्न मांडावा आणि अतिशय सुंदर प्रश्न असावा आणि सगळ्यांना त्याची ती जी भावना असते की अरे माझ्या मनातलेच प्रश्न असे मांडलेले आहेत आणि इतके सुंदर मांडलेत की याला तोड नाही. म्हणजे याची उत्तरं असून असून काय असू शकतील, की हा प्रश्नच किती बेसिक आहे की अरे जगामध्ये जगण्यासाठी याचं सुखाचं एकही कारण मला सापडत नाही आणि त्याचं सगळं पूर्णपणे जस्टिफिकेशन, त्याचं स्पष्टीकरण हे श्रीरामांनी दिलेलं आहे. तर याचं उत्तर तरी काय असून असून असणार आहे. प्रश्नच किती सुंदर आहे. या प्रश्नासाठी म्हणून त्या सगळ्या सिद्धांनी म्हटलं की वा वा, हे असं जे आज आम्ही ऐकतो आहे, आज इथे ऐकलं, तर आम्ही स्वतः सिद्ध म्हणा किंवा जे कोणी ऋषी होते, आकाशस्थ होते, आकाशात राहणारे, ते म्हणाले आम्ही कित्येक ठिकाणी, कित्येक ब्रह्मांड, कित्येक कल्प आम्ही फिरलो, सगळं केलं, परंतु असं ज्ञान, असं वैराग्य, अशा प्रकारचे प्रश्न आणि हे जे ज्ञान आहे हे आम्हाला कुठेही ऐकायला मिळालेलं नाही. आमचे कित्येक जन्मांचे पुण्य फळाला आले म्हणून आज आम्हाला अशा प्रकारची भूमिका ऐकायला मिळालेली आहे. तर त्यानंतर मग ते सगळे सिद्ध हे वसिष्ठ ऋषी विश्वामित्र यांच्याकडे बघायला लागले की अरे, आता ह्यांना प्रश्न विचारला आहे श्रीरामांनी आणि आता हे काय उत्तर देतील. कारण त्यांना माहिती होतं की शिष्य जर चॅम्पियन आहे तर गुरु पण सुपर चॅम्पियन आहे. श्रीरामासारखा शिष्य, वसिष्ठांसारखा गुरु आणि योग वासिष्ठासारखं ज्ञान, याचं कॉम्बिनेशन जगात कुठेही नाही. आपण आतापर्यंत जी काही गीता ऐकलेल्या असतील कुठल्याही, म्हणजे भगवद्गीता आहे, अष्टावक्र गीता आहे, यांच्याबद्दल ऐकलं. यांचं महात्म्य काय होतं की वयाच्या 80व्या वर्षी अर्जुनाला जी युद्धभूमीचा आलेला प्रसंग, म्हणजे काहीतरी प्रसंग ओढवला होता, त्याच्यातून आपले समोर नातेवाईक वगैरे दिसत आहेत, ह्या सगळ्या प्रश्नातून मग त्याला आलेलं वैराग्य किंवा विषाद, जो सुरुवातीला जो विषाद योग म्हटलं, ते दुःख होतं की आता हे कशाला लढायचं. वयाच्या ह्या अवस्थेत आलेल्या सामान्य माणसांनी परमेश्वराला विचारलेला प्रश्न आणि त्याचे ज्ञान, हे त्या गीतेचं वैशिष्ट्य. स्वप्न पडलं आणि त्याच्यानंतर काहीतरी जागृत झालं म्हणून जनक राजाला झालेलं ज्ञान किंवा त्याला आलेला प्रश्न आणि त्यांनी अष्टावक्र ऋषींना विचारलेले प्रश्न आणि त्यांचे उत्तर. तर हे आहे अष्टावक्र गीता. म्हणजे इथे जे सामान्य माणूस आणि परमेश्वर किंवा सामान्य माणूस आणि त्याला काय म्हणता येईल, एक दुसरे ऋषी, त्यांच्यातले संवाद हे सगळे झालेले आहेत.
परंतु परमेश्वराला पडलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं देणारे ब्रह्मर्षी यासारखं कॉम्बिनेशन कुठेच नाही. आणि म्हणून योग वासिष्ठ हे अतिश्रेष्ठ आहे. त्याच्यासारखं श्रेष्ठ काहीच नाही. तर आणि म्हणून सगळे लोक त्याला इतकं मानतात की प्रश्न विचारणारा अति हुशार, अति चतुर आणि उत्तर देणारी तशीच ज्ञानी. तर हे जे श्रीरामांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आता हे सगळे श्रेष्ठ ब्रह्मर्षी काय उत्तर देतील हा प्रश्न त्यांना पडला होता. आणि विश्वामित्रांनी तेव्हा सांगितलं की श्रीराम, तुमच्या सगळ्या प्रश्नामध्ये सगळे उत्तर आहेत. तुमच्या बोलण्यातूनच कळतं की तुम्हाला तो विवेक आहे. लक्षात घ्या, आपल्या अं, ज्या प्रगतीचं जे काही पहिलं पाऊल असेल कुठेही, तर ते असतं विवेक. म्हणजे विवेक, वैराग्य, षटसंपत्ती म्हटलेलं आहे, मुमुक्षु, हे जे काही साधन चतुष्टय सांगितलेले आहेत, तर याच्यामध्ये हा पहिल्यांदा विवेक आलाय की योग्य काय अयोग्य काय ही तो बुद्धी माणसाला यायला हवी. जीवनाकडे बघताना इतकं जीवन चाललेलं आहे आणि या जीवनामध्ये खरंच मी कशासाठी जन्माला आलो, आपण मागे याच्यावर चर्चा केली होती की हा बेसिक प्रश्न पडला पाहिजे. जे काही करतो आहे, आता तुम्ही इथे योग वसिष्ठाला ऐकायला आले, नेमके कशासाठी आलेले आहात? आम्ही कोर्सेसमध्ये हा प्रश्न विचारतो, तुम्ही जे गोष्ट घ्यायला आली त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन आहे का? तर हा जसा प्रश्न तिकडे असतो तसा आपल्या जीवनाच्या बाबतीत प्रश्न असतो. जन्माला आलो आहे तर नेमकं कशासाठी आलो आहे हे ज्याला क्लिअर असतं किंवा निदान हा प्रश्न पडतो, तो खरा त्याला म्हणतात की विवेक जागृत झाला. त्याच्यानंतर त्याची उत्तरं मिळतील की नाही हा भाग वेगळा. तो विवेक फलद्रूप होतो की नाही, की कळतं की नाही योग्य काय अयोग्य काय, हा भाग नंतरचा. पण एवढा तर प्रश्न यायला हवा की कशाला जन्माला आलो आहे. आणि हा प्रश्न जेव्हा श्रीरामांनी वेगळ्या पद्धतीने मांडला सगळ्यांसाठी, तर लोकांच्याही आपल्या मनात हे प्रश्न येतात की खरंच कशाला जन्माला आलो. की उठायचं आणि जसे अनेक प्राणी वेगवेगळे कातडे पांघरून त्या त्या अवतार, ते जीव आहेत. कोणी गाढव आहे, कोणी घोडा आहे, कोणी झुरळ आहे, कोणी मुंगी आहे, कोणी हत्ती आहे, वाघ आहे. यांचे काय सगळ्यांमध्ये जीव आहे. ते जीवांच्या अंगावरती एक कुठलं तरी शरीर धारण केलं, त्याला कातडं पांघरलं त्या त्या नावानी, आणि हे आपले व्यवहार करतायत. आणि हे 750 725 करोड आणखी जीव आहेत माणूस म्हणून गणले जाणारे. त्यांच्यातले असे अनेक जणांनी माणूस नावाची कातडी धारण केलेली आहे आणि ते या प्राण्यांसारखेच जगतायत. तसे आपण आहोत की त्यापेक्षा वेगळं काही आहे? आपलं अस्तित्व कशासाठी आहे? हा प्रश्न जेव्हा यायला लागतो तेव्हा म्हणतात विवेक जागृत झाला. मग तेव्हा, आणि ही बुद्धी फक्त माणसाला आहे, बाकीच्यांना नाही. तर ही बुद्धी घेऊन प्रश्न विचारणं ते खरं ज्ञान. तर विश्वामित्र ऋषी म्हणतात की श्रीराम, तुम्हाला ती विवेक बुद्धी आलेली आहे, तुम्हाला कळलं आहे. आणि खरं सांगायचं, हे ज्ञान ज्ञान जेवढं म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये बेसिक एवढंच आहे. इतकं जरी आलं ना तरी बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातात. तसं त्यांनी सांगितलं की तुम्हाला सगळं कळलेलं आहे, पण हे जसे आरशावरती थोडेसे धुळीचे कण असतात, स्पष्ट दिसत नाही, तर ते जे धुळीचे कण साफ केले की आपल्याला जे स्वतःचं दर्शन व्हायला हवं ते होतं. तशी तुमची अवस्था आहे. थोडंसं तुमच्यावरती कुठे मनावरती जी अज्ञानाची धूळ आहे ते आम्ही साफ करू. आणि हे सांगताना मग विश्वामित्र ऋषी म्हणतात की हा जो विषय आहे, या विषयांपासून सुटणं म्हणजेच याला म्हणतात मुक्ती. या विषयांमध्ये अडकणं म्हणजेच बंधन. मुक्ती आणि बंधन काय, तर हे त्यांनी इथे स्पष्ट केलं. आणि मग त्यांनी शुकाची गोष्ट सांगितली. आता शुकमुनींची गोष्ट, व्यासांचे पुत्र, हे आपण सगळ्यांनी वाचलेली आहे. त्याच्यात अनेक सगळा त्यांचा एपिसोड आलेला आहे पूर्ण. शुकमुनींचं कसं त्यांना जे ज्ञान मिळवायचं होतं, त्यांना प्रश्न हाच पडला. बेसिक प्रश्न त्यांनी व्यासांना विचारला आणि हा प्रश्न आपण पूर्वीही चर्चा केलेली आहे, पुन्हा इथे सांगतो. हे दृश्य आहे, या दृश्याचं मूळ काय? आजही वैज्ञानिक हे दृश्याचं मूळ शोधतायत आणि आपल्यालाही हाच प्रश्न आहे की या दृश्याचं मूळ काय? मी जे बघतो सगळं माझ्या आजूबाजूला, हे कुठून आलं, ते कुठून आलं, त्याच्यापूर्वी कुठून आलं, आई वडिलांकडून जन्म झाला, बरं त्यांचं ते कुठून आले, असं शोधता 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 मग वैज्ञानिक म्हणतात की नाही, पूर्वी आपण माकड होतो, मग त्याच्या अगोदर कुठले अनेक पेशीय प्राणी होतो, मग त्याच्यानंतर एक पेशीय प्राणी होतो, त्याच्याही अगोदर काय, तर मग काही पाणीच होतं, मग वातावरणात बदल झाले, मग त्याच्याही पूर्वी काय, असं पूर्वी 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 करत गेलो. तर मग ज्या वेगवेगळ्या थेअरीज येतात, ज्या विज्ञानाच्या दृष्टीने आहेत, तर कोणीतरी म्हणतं की बिग बँग थेअरी, म्हणजे काहीतरी एक मटेरियल होतं, त्याच्यामध्ये कुठेतरी एनर्जी होती आणि ती ऊर्जा होती, आणि मग ती ऊर्जा त्याच मटेरियल मधल्या आपोआप जे काही त्यांच्या स्पंदनं झाले आणि ती मग फुटायला लागली, पुढे जायला लागली. हा जो काही सगळा प्रकार आहे, तर पुन्हा त्याच्या मुळाशी प्रश्न येतो की ते मटेरियल आलं कुठून, त्याच्यामध्ये ही एनर्जी वगैरे जी म्हणतात ही कुठून आली, तिला कोणी सांगितलं की तुम्ही इकडून तिकडे आता स्वतःला वाढवा किंवा स्पंदनं निर्माण करा. आपोआप होण्यासाठी या जगात आपोआप काहीच होत नाही. तसं म्हटलं तर प्रत्येकाच्या मागे कुठे ना कुठे कारण असतं, हेच आपण बघत आलोय.
तर सूर्य उगवतोय किंवा मावळतोय, तर जे काही ही बिग बँग नंतर सृष्टी आणि हे ग्रहमंडल तयार झालं याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फिरायला लागल्या. पण त्यांना प्रेरणा कुठून मिळाली? जेव्हा या सगळ्याच्या मागे जातो तर अजूनही याचा शोध लागलेला नाही, की काहीतरी शून्य कधीतरी असेल आणि त्या शून्यातून हे सगळं निर्माण झालेलं दिसतंय. तर हे असं कसं निर्माण झालं? शून्यातून कसं काय काही निर्माण होऊ शकतं? या प्रश्नाचं उत्तर अं, शुकमुनींनी आपल्या वडिलांना विचारलं, व्यास ऋषींना. आणि व्यासांनी सांगितलं, काहीतरी उत्तरं दिले. तर त्यांनी थोडक्यात सांगितलं की हा सगळा भ्रम आहे, आपल्या कल्पनेतूनच हे निर्माण झालेलं आहे. तर शुकमुनी म्हणाले, हे तर मला माहिती आहे, पण याच्या पलीकडे काय? मग त्याचं उत्तर घेण्यासाठी तेव्हा व्यासांनी सांगितलं की ठीक आहे, मला एवढंच माहिती आहे, याचं खरं नॉलेज, ज्ञान त्या जनक राजाकडे आहे, तू जनकाकडे जा. आणि मग शुकमुनी जनकाकडे गेले. मग आपल्याला सगळं माहिती आहे, काही दिवस तिथे थांबले, त्यांची वेगवेगळी परीक्षा घेतली गेली. जे या ग्रंथामध्ये दिले नाही त्याच्यातल्या काही काही गोष्टी सांगतो. की त्यांची एक परीक्षा अशी घेतली गेली की त्यांच्या हातात तेलाचं एक भांडं दिलं आणि त्या तेलाच्या भांड्या असं काठोकाठ भरलेलं तेलाचं भांडं घेऊन त्यांना सांगितलं की तुम्ही पूर्ण मिथिला नगरीची प्रदक्षिणा करून या, म्हणजे आतमध्ये फिरून या मिथिला नगरीमध्ये, आणि संध्याकाळी या, सकाळी निघाले की त्याच्यातलं एकही थेंब तेल सांडायला नको. एक थेंब जरी तेल सांडलं तर असं समजू की तुम्ही तुमचं लक्ष नाही आहे कशात तरी, आणि मग तुम्हाला काही ज्ञान मिळणार नाही, जनक राजाची भेट होणार नाही. तर शुकमुनींनी ती परीक्षा सहज पार पाडली. त्यात असं फिरण्याच्या मागचं कारण हेच होतं की आपल्या हातामध्ये तेल आहे आणि त्या मिथिला नगरीतून फिरताना सुंदर सुंदर राजवाडे, सुंदर सुंदर दृश्य, नृत्य, गायन, त्याच्यानंतर काय नाटक, जे काही कार्यक्रम चालले असतील, उत्सव समारंभ, हे सगळं चालू आहे. तर आपल्या नजर त्या भांड्यावरती आहे की इकडे तिकडे मध्येच जाते. हा जो फोकस आहे, हा जो कॉन्सन्ट्रेशन आहे, हे जे डिव्होशन आहे, ह्याची ती परीक्षा होती. शुकमुनी हे काय आज आपण म्हणतो, शुकासारखे वैराग्य ज्याचे, हनुमानालाच ही उपमा दिलेली आहे. तर असं जे वैराग्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शुकमुनी. तर त्यांच्यासारख्यांना ह्या गोष्टींनी काय फरक पडणार होता? ते काहीही विचलित झाले नाही. आणि त्यांनी ह्या सगळ्या परीक्षा आरामात पार पाडल्या, परत आले. तर हे आपल्या जीवनातही असं होतं. आपण एखादा संकल्प घेतो, विद्यार्थी असतात, अभ्यास करायचा आहे, अनेकदा बघतो अभ्यासाला बसलेले आहेत, तर म्हणा तो तेलाचा कटोरा किंवा तेलाचं भांडं तुमच्या हातात आहे, अभ्यासाला बसले म्हणजे असं घेऊन बसले, आता वाचायला सुरुवात केली, पण त्या तेलाच्या भांड्यावरून सहज नजर इकडे जाते, आई काय करताय, बाबा काय करतायत, ओके, घरात काय चर्चा चालली आहे, आजूबाजूला कसले आवाज येत आहेत. तर तसं नको. हे एक आपल्याला शिक्षण आहे की डिव्होशन काय असावं, ते त्या शुकांसारखं असावं. एक नजर इकडे तिकडे नाही, काहीच नाही. आणि मग सगळ्या आकर्षणांना ते बळी पडले नाहीत. मग जनक राजांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि तेच सांगितलं की मूळ सत्य, तुम्हाला जे ज्ञान आहे तेच ज्ञान आहे, याच्याशिवाय वेगळं काहीच नाही. परंतु ह्याच्यामध्ये एक अनुभव हा प्रकार असतो. कारण शुकांना काय होतं, त्यांना प्रमाण हवं होतं, प्रूफ काय. आणि अध्यात्माच्या बाबतीत जसं आपण प्रमाण, म्हणजे प्रमाणशास्त्र आहे. आग लागली आहे तर ही कशी ओळखायची, तर धूर येतोय म्हणून आग लागली. आग लागल्याचं प्रमाण काय, कोणी विचारलं तर काय सांगाल, मला विस्तव दिसत नाही पण धूर दिसतोय दूर कुठेतरी, याचा अर्थ तिकडे आग लागली. तर असे जे वेगवेगळे प्रमाण असतात, वेगवेगळे प्रूफ्स असतात, तसं हे प्रमाण म्हणजे की जिथे मी स्वतः अनुभव घेतला म्हणून सांगतोय. माझ्या हातात दोरा आहे, काय तर मला दिसतोय, माझ्या समोर आहे, अनुभव आहे त्याचा, म्हणून. तसं त्यांना अनुभवाचंच एक फक्त काय बाकी होतं आणि ते सगळं ज्ञान त्यांना मिळालेलं होतं. तेच जनकांनी सांगितलं आणि शुक मुनी मग आपल्या मार्गाला चालले गेले. तर हे सगळं विश्वामित्रांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी वसिष्ठांना विनंती केली की तुम्ही शुकमुनींना, आपलं श्रीरामांना पुढचं ज्ञान द्या, पुन्हा त्यांच्याबद्दल याच्यात मार्गदर्शन करा. तर हे सगळं सांगताना जेव्हा ही चर्चा सुरू होती, वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की श्रीराम जसं शुकमुनींना हे मिळालं तसंच तुम्हालाही मिळू शकतं. पण हे सांगण्यापूर्वी त्यांनी एक छोटासा प्रश्न केला. काय, कुठलेही गुरु हे कुठलंही ज्ञान देत असतील किंवा काही करत असतील ना, तर पहिल्यांदा समोरच्याकडून ती अपेक्षा करून घेतात की त्याला नेमकं तेच अपेक्षित आहे किंवा मी जे सांगतोय हे त्याला जे हवंय तेच सांगतोय. नाही नाहीतर गुरूंना सांगायचं म्हणजे शिष्याला हवं काहीतरी एक असतं आणि गुरु काहीतरी वेगळं सांगतात, असं नको.
म्हणून वसिष्ठ ऋषींनी बरोबर पहिला प्रश्न केला की मी सांगण्यापूर्वी तुला काही प्रश्न आहेत का श्रीराम? तर श्रीरामांनी सांगितलं हो, हे जे शुकमुनींना म्हणतात मुक्ती मिळाली, पण त्यांचे वडील तर व्यास इथेच बसलेले आहेत आणि शुकमुनी तुम्ही म्हणतात की ते 10,000 वर्ष त्यांनी तपस्या केली, ते निर्विकल्प समाधीमध्ये राहिले आणि नंतर मग जसं दिव्याची ज्योत विझते किंवा समुद्रात एक त्याचा थेंब मिसळून जातो त्याप्रमाणे ते अनंतात विलीन झाले. पण मग ते जर आत्मज्ञानी होते, मग हे व्यास त्यांचे वडील आहेत तेही तुम्ही म्हणता आत्मज्ञानी होते, मग ते तर इथेच आहे असं कसं? तर मुळात हा प्रश्न होता सदेह मुक्ती किंवा जीवनमुक्त आणि विदेह मुक्तीचा. मग वसिष्ठ ऋषींच्या लक्षात आलं की अजून श्रीरामांची पातळी तेवढी नाहीये, त्यांना सगळंच एंड पासून आतापर्यंत सांगण्यात अर्थ नाहीये, आपल्याला त्यांचा हळूहळू पायाभरणी करावी लागणार आहे. आणि म्हणून वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना सांगितलं की हे जे मुक्तीचा प्रकार आहे तर याच्यामध्ये दोन्ही आहे, जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. दोघंही एक प्रकारे त्यांची अवस्था सेम असते, फक्त एकाला शरीर आहे दुसऱ्याला शरीर नाहीये. हे जे व्यास इथे बसलेले आहेत हे सुद्धा 8वे व्यास आहेत. आपण ज्या शुकांची गोष्ट केली ते त्याच यांच्याच मुलाची शुकाची असेल असं आवश्यक नाही, ती दुसऱ्याही शुकाची असू शकते. हा एक भाग. आणि दुसरा भाग की हे व्यास सुद्धा हेही जीवनमुक्तच आहे. त्यांना यांची जी काही मनाची अवस्था ही विदेहमुक्तीच्या असलेल्या व्यक्तीसारखीच आहे, त्यांना काही कुठेही फरक नाही पडत, आहे त्याच अवस्थेत आहेत ते. आणि मग त्यांनी म्हटलं की तुला कदाचित असा प्रश्न पडेल की किंवा आपल्यालाही जो प्रश्न पडू शकतो की श्रीराम तर ठीक आहे अति दिव्य होते, त्यांना आत्मज्ञान मिळू शकलं, शुक हे तर सगळ्यांना माहिती आहे तेही अति श्रेष्ठ होते, त्यांनाही आत्मज्ञान मिळू शकलं, पण आपल्यासारख्यांची काय अवस्था? हो ना, सामान्य माणसाला कसं काय मिळेल? सामान्य माणूस त्या मार्गावर जाऊ शकेल की नाही? हे इतकं कठीण आहे. इथे तर सगळे लोक सांगतात तपस्या केली, विचार केला आणि हजारो वर्ष हिमालयात जाऊन बसले आणि मेरू पर्वतावर जाऊन बसले. आपण कुठे हे सगळं सोडून जाणार आहे? आपल्याला ते शक्य नाही. मग आपल्यासाठी हे ज्ञान आहे की नाही? ऐकावं की नाही? हा पहिला प्रश्न येतो आपल्याला. तर त्यावरती वसिष्ठ ऋषी सांगतात की श्रीराम, हे सगळ्यांना सहज शक्य आहे, पण त्यासाठी योग्य प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न शुभ अशुभ हे सगळं जे त्यांनी सांगितलं आहे त्या प्रयत्नांबद्दल मी इन जनरल सगळी गोष्ट एकत्र करून सांगतो. त्याच्यातले जे काही सारांश आहे, त्यांनी जे वेगवेगळे विषय मांडले. सुरुवातीला त्यांनी वसिष्ठ ऋषींनी प्रयत्नांचं स्वरूप सांगितलं, प्रयत्नानंतर मग त्यांनी विषयांचं स्वरूप सांगितलं, वासनांचं स्वरूप सांगितलं. या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण एका सारांशाने सगळ्या एकत्रितपणे बघूया. तर वसिष्ठ ऋषी हा विषय जेव्हा स्पष्ट करतायत प्रयत्नांचा, तेव्हा त्यांनी सांगितलं विश्वामित्रांकडे बघा. विश्वामित्रांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला तोडले. अनेक लोकांचे अनेक प्रयत्न असतील, भगीरथ प्रयत्न असतील, आणखी काय काय सगळं काही काही अचीव केलं असेल सगळ्यांनी, पण जे विश्वामित्रांनी करून दाखवलं ते सर्वसामान्य माणसाला शक्यच नव्हतं. आणि प्रयत्न कसे करावे ते विश्वामित्रांसारखे करावे. ज्यांना एक राजा म्हणून जन्माला आले, क्षत्रिय म्हणून जन्माला आले आणि पुढे त्यांना ब्रह्मर्षी व्हायचं होतं आणि ब्रह्मर्षी होण्यासाठी त्यांनी जे 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 प्रयत्न केले त्या प्रयत्नांचं स्वरूप हे कठीण. म्हणजे किती वेळा त्यांना अपयश आलं, किती वेळा त्यांच्या कार्यात विघ्न आले, तरी सगळं गेलं पुन्हा सुरू करा, सगळं गेलं पुन्हा सुरू करा, दरवेळेस शून्यातून निर्माण करत जायचं, प्रयत्न करत जायचे आणि शेवटी आपलं ध्येय त्यांनी साध्य केलं ते केलंच. हे सांगताना प्रयत्नांच्या स्वरूपामध्ये वसिष्ठ ऋषी म्हणतात की दैव नावाची कुठलीही गोष्ट नाहीये. अनेक लोक आपल्या भाग्याला दोष देतात, माझं भाग्य माझं भाग्य म्हणतात. हे सगळं जे कमजोर लोक आहेत, जे मूर्ख लोक आहेत, तेच म्हणतात की आपल्या नशिबाला दोष देतात किंवा नशिबावरती अवलंबून राहतात. प्रत्यक्षात नशीब असं काहीही नाही, भाग्य असं काहीही नाही. मग काय आहे नेमकं जे आपल्या जीवनात घटना घडतात त्या भाग्य नाही तर कशाचे परिणाम असतात? तर म्हणतात हे आपले पूर्वीचे कर्म आणि आत्ताचे कर्म या दोघांमध्ये होणारा जो संघर्ष आहे, बस त्याचे सगळे परिणाम आपल्याला दिसतात. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याच्यासाठी मनापासून प्रयत्न केले तर काय अशक्य आहे? मी जे नेहमी याच्यात सांगितलेलं आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा 10व्या वर्गामध्ये असताना गणिताचा अभ्यास नीट केला नाही आणि गणितात त्याला कमी मार्क मिळाले, 11वी 12वीत तो विज्ञानच त्यांनी घेतलं, त्याला गणित घेणं भाग आलं, तर त्यांनी जर रडत बसला की नाही मला माझ्या नशिबातच मॅथमॅटिक्स नाही, माझ्या नशिबातच मला अभ्यास नाही, तर त्याची प्रगती होऊ शकणार नाही.
पण त्यांनी हे समजून घेतलं की नाही, तेव्हा माझे पूर्वीचे जे प्रयत्न होते ते पूर्वीचे प्रयत्न माझे कमी पडले, त्यावेळेस मी प्रयत्न केले नव्हते, पण आज मी करू शकतो. आताही मी 11वी 12वी काय पुढचाही सगळा मॅथमॅटिक्सचा अभ्यास करून चॅम्पियन होऊ शकतो, हे जर त्यांनी ठरवलं, त्यांनी त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, जीव ओतला, तर त्याला काय अशक्य आहे? तो मॅथमॅटिक्सचा चॅम्पियन होऊ शकतो. या गोष्टी अशक्य नसतात. त्याच्यामुळे मला जमत नाही, मी वीक आहे, माझ्याकडनं होत नाही, असे कारण देण्यापेक्षा इथे योग वासिष्ठमध्ये सरळ सरळ हे जे आम्ही खूप पूर्वी वाचायला घेतलं होतं, ते वसिष्ठ ऋषींचे शब्द हे म्हणजे असे डोक्यावरती हातोडे मारल्यासारखे, प्रहार केल्यासारखे होते, की आपण जे रडत बसतो, मला मिळत नाही, माझ्याकडनं होत नाही, ते म्हणतात असं शक्यच नाहीये. प्रयत्न करा, सगळं शक्य आहे. प्रयत्न कसे हवे? काया वाचा मनसा. रात्रंदिवस त्याच्यावरती शरीराने, म्हणजे विद्यार्थी असाल तर अभ्यास करत बसावं, वही पेन घेऊन पुस्तक घेऊन त्याचा अभ्यास करत बसावं. काया झाली वाचा, जेव्हा केव्हा आपण कुठेतरी बोलतोय, कोणाशी बोलतोय, तर त्याचा सतत सतत तोच विषय बोलला पाहिजे, त्याच्याशीच रिलेटेड चर्चा करावी. तुम्ही बहीण भाऊ असा, आई वडील असा, तोच विषय मांडायचा की मला याच्याबद्दल बोलायचं, मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. जे असेल तो आपल्याला याच्यावर चॅम्पियन व्हायचं आहे, त्या विषयावरती चर्चा करायची. एरवी मनसा, बाथरूममध्ये आहोत, आंघोळ करत आहोत, जेवतो आहोत, एकटे काही असेल, मनातल्या मनात त्या गोष्टींचे विचार सुरू राहिले पाहिजे. जेव्हा हा काया वाचा मनसा अशा पद्धतीने आपला अभ्यास होतो, मग तो अध्यात्माचा असू द्या, तो आणखी कुठल्या गोष्टीचा असू द्या, तर आपल्याला त्याचं यश हे मिळतंच मिळतं, ते चुकत नाही. हा जीवनातला सक्सेसचा मंत्र इथे त्यांनी दिला. आता आपण भली सगळेजण योगशास्त्र, अध्यात्म याच्या मार्गातून आपली मुक्तीची परिभाषा शोधतो आहे. परंतु अनेक जण ज्यांना त्यांच्या जीवनात जे काही दुसरं अचीव करायचं असेल, तुम्हाला उद्या जसं कोणी युवक असतील, त्यांना एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, कोणाला कुठलं ऑफिसर व्हायचं आहे, कोणाला आणखी काही करायचं आहे, परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे आहेत, तर हे जे काही आपले उद्दिष्ट आहेत ते त्याला आपण आपली मुक्ती म्हणूया, त्याला आपलं निर्वाण म्हणूया, की मी 10वीत खूप चांगले मार्क मिळवले म्हणजे निर्वाण. त्याच्या पुढचं निर्वाण जे असेल ते नंतर बघेल, पण आत्ता माझा गोल हा आहे. तर त्याच्यासाठी प्रयत्न कसे असावेत, तर हे असे असावेत. आणि मग ह्याच्यामध्ये, ह्या सगळ्यांमध्ये परिणाम, सगळ्यांमध्ये बाधा कुठली येते, तर ती बाधा येते वासनांची. वासना कुठल्या इथे म्हणून त्याच्यावरती सांगितलंय की एक शुभ वासना असते आणि दुसरी अशुभ वासना असते. मला एक साधा प्रश्न असतो आपल्या जीवनामध्ये. समजा तुम्हाला 2 कार्य करायला सांगितले. एक कार्य असं आहे की जे वारंवार वारंवार करत राहायचं आणि जीवनभर करत राहायचं, आणि दुसरं कार्य असं आहे की जे काही काळ करा आणि त्याच्यानंतर ते आपोआप संपतं, त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा जायची गरज पडत नाही. तर कुठलं कार्य घेणार? स्वाभाविक आहे की दुसरंच, की जे कधीतरी एकदा संपणार आहे, चला त्याच्यानंतर सुटलो ही भावना राहील, तेच करू. त्या शुभ वासना आणि अशुभ वासना ह्यांच्यामध्ये एक्झॅक्टली हाच डिफरन्स आहे. अशुभ वासना कुठल्या आहेत? की मी काहीतरी खाण्यामध्ये एन्जॉय करेल, मी काहीतरी, मगाशी जसं म्हटलं ना की 6 महिने सतत पिझ्झा खा, पण त्याच्यानंतर संपलं का, आयुष्यभर खाणार नाही असं आहे का? तर नाही, त्याच्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी ती खायची इच्छा होईल. या अशुभ वासना आहेत की ज्या आपल्याला सतत सतत सतत, त्या विषय वासना आहेत ज्या आपल्याला बांधून ठेवतात. मग मूव्ही बघण्याच्या वासना असू द्या, सिरियल्स बघण्याच्या असू द्या, नाही तर आणखी कुठलं म्युझिक ऐकायचं आहे, पुस्तक वाचायचं, जे काही असेल, ह्या सगळ्या ज्या वासना आहेत, त्या जर आपल्याला पुढे जाऊन थांबवणार नसतील, त्या एकामागे एक चालूच राहत असतील, तर तो मूर्खपणाचा निर्णय. त्याच्यामागे धावत राहा सतत. मिळतं का काही? नाही मिळत. मग म्हणून ते सांगतात की वासनाच हव्यानं तर शुभ वासना असाव्या. मग शुभ वासना म्हणजे काय? तर हे की असं जसं गुरूंच्या मार्गावरती चालणं, आपण पुस्तक वाचायचं तर त्याने आपल्या ज्ञानात भर पडली पाहिजे. आपण जे काही कार्य करू, साधना करू, ध्यान करू, हे करता 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 एक वेळ अशी येते की ज्यांना प्रयत्नांची गरज नाहीये. जसं आपला श्वास हा घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो का? किंवा आपल्या हृदयाची धडधड ही चालवावी म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागतात का? हे आपल्या अस्तित्वाचा भाग होऊन जातो. तसंच पुढचे जे काही टप्पे असतात, की एकदा आपण ह्या मार्गावरती लागलो, या मार्गावरती जायला लागल्यानंतर आपल्या आयुष्यात जे जे पुढचे टप्पे येतील, की चला सहज माझं जे रोजचं ध्यान आहे ते सहज होत आहे, मला काही मुद्दाम त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही. साधना असेल ती सहज होते, त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. हे जे काही गोष्ट होती, एक 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 हा अस्तित्वाचा भाग झाला की काही काळानंतर ते ज्ञान असं सहज मिळतं, आणि हे ज्ञान मिळाल्यानंतर मग मुद्दाम मला हे करायची गरज आहे याचीही गरज नाही राहत, आपल्या अस्तित्वाचा भाग होऊन जातो. जसं शकुंतला देवींना गणिताबद्दल त्यांना काही प्रयत्न करायची गरज होती, रामानुजमला मॅथमॅटिक्सबद्दल प्रयत्न करायची गरज होती. एखादा वैज्ञानिक असतो, रात्रंदिवस त्याच्यात बुडलेला आहे, त्याला माहिती आहे ते ज्ञान, तर त्याला काही आता मुद्दाम अभ्यास करायची गरज आहे का?
त्याच्या अस्तित्वाचा भाग आहे. फिजिक्सबद्दल त्यांच्याशी बोलायला जा, तो त्याच्या शरीरातूनच फिजिक्स टपकतंय असं गळतंय असं वाटायला लागतं. हो की नाही? त्या लोकांच्या संपर्कात कधी गेलो इतके सहज रीतीने ते बोलतात. तर एक लिमिट झाली की त्याच्यानंतर त्यांचे प्रयत्न थांबतात. त्यांना प्रयत्न करायची गरज नाही. सिद्धी आपोआप आलेली असते. तसंच अध्यात्माच्या मार्गावरती हेच आहे. म्हणून म्हटलंय शुभ वासना कुठल्या, की याच्यामध्ये एक दिवस जाऊन प्रयत्न करायची गरज पडणार नाही. जे आहे ते याच्यात माणूस आनंदाने सहज जो हॅपीनेस आहे, ज्या अशुभ वासनांच्या मार्गातून जे आपण साधायचा प्रयत्न करतो आहे, की मला आनंद मिळावा, खाल्ल्यानंतर सुख मिळावं, फिरल्यानंतर सुख मिळावं, हे सगळं सुख हे त्या अध्यात्माच्या मार्गातून आपल्या आतमध्येच आपल्याला मिळायला लागतं. इथे प्रयत्न थांबतात. अशुभ वासनांच्या मागे प्रयत्न करत राहा. थांबत तर नाहीच, पण त्या पुढच्या जन्माला कारणीभूत होतात. एक जन्म नाही, अनेक जन्म अशुभ वासना आपल्याला फिरवत राहतील आणि माणूस त्याच्यात सतत फिरत राहील, तरीही सुख मिळणार नाही. हा मूल मंत्र इथे वसिष्ठ ऋषींनी दिला आणि हे सांगितल्यानंतर मग त्यांनी ह्याच्यासाठी हे सगळं कसं अचीव करायचं, तर त्यासाठी सांगताना ते म्हणतात की मोक्षाचे 4 द्वारपाल आणि हे ज्ञान कसं मिळवायचं याच्यासाठी योग वासिष्ठाचं महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा का करावी? श्रीरामांचे कारण मध्ये प्रश्न होते. ते म्हणतात की तुम्ही सांगताय सगळं, पण इतकं सोपं नाहीये असं वाटत नाही. तर ते म्हणतात नाही, हे होऊ शकतं. आतापर्यंत का झालं नाही असा प्रश्न असेल तर आपली अज्ञानाची भिंत ही फार दृढ आहे, फार मजबूत आहे. आणि ही अज्ञानाची भिंत इतके संस्कार, एकाच जन्माचे नाही अनेक जन्मांचे संस्कार आपल्यावर करून ती अशी मजबूत उभी आहे. आणि आजही आपण या दृश्यामध्ये अडकतो, हे दृश्य खरं मानतो. त्याच्यामुळे अजूनही आपण तेच ते संस्कार करून ही भिंत अजूनही मजबूत करत असतो. मग ही तोडण्यासाठी काय करावं लागेल? अज्ञान तोडायचं आणि ज्ञान घ्यायचं आहे, तर त्याच्यावरती ज्ञानाचे हातोडे आपल्याला मारत राहावं लागतील. हे या गोष्टीचा विश्वास असावा की मी ह्या मार्गाने जर प्रयत्न करायला लागलो तर मला फक्त प्रयत्न करायचे, त्याच्यात एक खूप बुद्धी लावायची, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची की नाही हा विषयच नाही. हे पक्क माहिती असावं की भिंतीवरती हातोडे मारायला सुरुवात केली तर काही काळाने ती भिंत तुटणारच तुटणार. तिच्यात काहीही संशय असायला नको मनामध्ये. आणि हेच वसिष्ठ ऋषी सांगतायत की हे ज्ञान काया वाचा मनसा सतत प्रयत्न करत राहिले तर अज्ञान तुटेल. आज जे आपल्याला खरं वाटतं आहे, आपण जे या सगळ्या गोष्टींना खरं समजतो आहे, त्याच्या मागचं कारण अनेक जन्मांचे झालेले संस्कार. त्यामुळे आपण ह्या सगळ्याला सत्य समजतो. हे सांगितल्यानंतर मग त्याच्यातून सुटायचं कसं, तर मोक्षाचे 4 द्वारपाल पण वसिष्ठ ऋषींनी सांगितले. कुठले कुठले 4 द्वारपाल सांगितले? तर त्यांनी सांगितलं आहे, पहिला म्हणजे श्रम, दुसरा आहे संतोष, तिसरा विचार आणि चौथा हा साधू संगती सत्संग. आता ह्याच्यात प्रत्येकाचं वर्णन भरपूर केलेलं आहे. श्रम ज्याच्याकडे आहे, श्रमासारखा गुण आहे, तर त्यातला इथे इंग्लिशमध्ये त्यांनी सेल्फ कंट्रोल असं म्हटलंय. वास्तविक सेल्फ कंट्रोल म्हणजे नुसतंच विषयांवरती सेल्फ कंट्रोल म्हणून नाही, पण आतून सुद्धा ज्या ज्या घटना घडतायत आजूबाजूला त्या सगळ्या घटनांकडे स्वप्न म्हणून बघणं हे थोडंसं लक्षात आलं पाहिजे. संतोष जे जीवनामध्ये आहे त्याच्यात समाधानी राहा. ज्याच्याकडे समाधान आहे, संतोष आहे, तो जगात सगळ्यात श्रीमंत. कारण त्याला कुठल्या गोष्टींची हवस नाही आणि त्याच्याकडे ती पॉझिटिव्हिटी असते की माझ्याकडे सगळं आहे. ही जी सगळं आहेची भावना असते ना, जो संतुष्ट असतो त्याच्याकडे आणखी बऱ्याच गोष्टी येत राहतात. त्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाही. उलट जे संतुष्ट नसतात सारखे रडत राहतात, अरे हे नाही, अरे ते नाही, अमुक पाहिजे, ढमुक पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग इतरांशी तुलना करणं किंवा आणखी काय असेल, याच्याकडे जास्त आहे, माझ्याकडे कमी आहे, या भावनेमध्ये जे लोक राहतात त्यांच्यातलं आहे ते सुद्धा निघून जायला लागतं. का? कारण अरे हा समाधानी नाही. लक्ष्मीचं स्थान हे संतोषाकडेच असतं. ज्याच्याकडे संतोष आहे त्याच्याकडे लक्ष्मी, ती तिथे स्थिर राहते. जो संतोष नाही, जो रडत राहतो, मग तुम्ही बाकीचंही ऐकलेलं आहे पॉझिटिव्हिटीबद्दल की ती वास्तुदेवता जशी म्हणते तथास्तु, तुम्ही जसं म्हणाल तसं निगेटिव्ह करत राहाल तर जे आहे ते सुद्धा जायला लागतं. विचार हा सगळ्यात मोठा गुण असा म्हटलेला आहे की जो ज्याच्याकडे विचार आहे तो त्याच्या आयुष्यात निदान काहीतरी करू शकतो. आपल्या आयुष्यात जर बघाल तर आपण कुठे जर चुकलो असेल तर बहुतेक वेळा विचार आणि सत्संग या 2 गोष्टींमध्ये चुकलोय. मी मानेल की एक वेळ आपल्याला संतोष असणं यासाठी कुठून तरी ज्ञान पाहिजे. क्षमा असणं, आपल्यामध्ये स्वतःवरती थोडंसं आपल्या भावनांवरती, आपल्या वागण्यांवरती आपण नियंत्रण ठेवणं, स्थिर राहणं, सगळ्या गोष्टींमध्ये शांत राहणं,
हेही कदाचित शक्य होत नाही. पण विचार करणं हे तर आपल्या हातात आहे. सत्संग घेणं हेही आपल्या हातात आहे. आपण विचारामध्ये चुकलो की एखाद्या गोष्टीचा निर्णय घेताना पुरेसा विचार केला नाही किंवा आपल्याला जे काही पुढे करायचं आहे त्याचा सतत सतत विचार करणं, ती विचाराची बुद्धी वृत्ती पण आपली राहिलेली नाही आणि त्यामुळे आपल्या हातून चुका घडल्या, कुठेतरी फसलो. आणि सत्संग सारखा त्याला त्यांनी दिव्य प्रकाश म्हटलेला आहे, दिव्य ज्योत, की जे आपल्याला हे सगळं आयुष्यात आणून देते. एक वेळ बाकीचे 3 जे द्वारपाल आहेत मोक्षाचे ते नसले, की मिळवायचा प्रयत्न करा पण नाही मिळाले, तर आपल्याला स्वतःला सत्संगामध्ये सोपून द्यावं. असा एक कोणीतरी पकडावा की जो खरा हितचिंतक आहे. आणि खरा हितचिंतक हा कदाचित कटू असेल, कदाचित आपल्यावर रागावणारा असेल. आपण ज्यांनी पूर्वीचं योग वासिष्ठ ऐकलंय त्यांना माहिती आहे की खरा मित्र कोण, तर खरा मित्र आपले कर्म असतात. पण आपले कर्म सुद्धा चांगले घडवणारा कोणी जर मित्र असेल तर कोणी असा जो साधू संगती आहे त्याला पकडावा, की तो आपल्याला आग्रहाने सांगेल की हे कर. आणि खरंच शक्य असेल ना तर अशा व्यक्तींच्या हाती जीवन सोपवून द्यावं. आपली बुद्धी जास्त वापरण्यापेक्षा तो काय करतोय, तो सांगतो ना असं कर, आपला हितचिंतक आहे, आपल्याला माहिती आहे ना, चाललं जावं. लोक आपल्याला अनेक प्रकारचे मित्र भेटतील, मित्र मैत्रिणी भेटतील, अनेक प्रकारच्या गोष्टी सांगतील. खायला चला, प्यायला चला, पार्टीला चला, फिरायला चला, सगळे सांगतील. परंतु ज्ञानाच्या मार्गावरती जे आणणार आहेत ते खरे हितचिंतक. कारण ते आपल्याला आपल्या जीवनात, या एका जीवनात ते अनेक जीवनाच्या पलीकडे घेऊन जाऊ शकतात. तेवढी शक्ती त्यांच्यामध्ये असते. आणि इथे जरी साधू संगती म्हटलंय तरी सत्संग सुद्धा शब्द वापरलेला आहे. सत्संगचा खरा अर्थ समजून घ्या. आपल्या दृष्टीने हे सत्संग म्हणजे 3 वेगवेगळे सत्संग आहेत. ते तिन्ही सत्संगाचे रूप मी सांगतो आणि मग आपण थांबू प्रश्नोत्तरांसाठी. ठीक आहे. पहिला सत्संग हा जो आपण इथे म्हणतो की कोणीतरी चांगले मित्र असावे, ग्रुप असावा, साधू संगती असावी, ज्यांच्यासोबत राहिलो की माझ्या जीवनाला पलीकडे घेऊन जायला ते मदत करतील. ठीक आहे. दुसरा साधू संघ, दुसरा सत्संग आहे. सतचा अर्थ काय, जे खरं आहे ते. सत्संग, सत्याचा असलेला संघ. मग सत काय आहे, तर सतची डेफिनेशन, जे सत्य आहे त्याची डेफिनेशन काय, त्याची व्याख्या अशी आहे की जे कायम आहे, जे परमनंट आहे. आता परमनंट आपल्या दृष्टीने काय असू शकतं, आपल्या जीवनात जर परमनंट काही असलं, जे ज्याला आपण म्हणतो की घडलेल्या घटना वगैरे ज्या असतील, माझे रिलेटिव्ह असतील, माझे आत्ताचे रिलेटिव्ह, होऊन गेलेले रिलेटिव्ह किंवा घडणाऱ्या घटना, मित्र वगैरे, त्यांना सत म्हणता येईल का? कारण हे आज आहे उद्या नाही, कधी ना कधी स्वप्नासारखे असू शकतील. म्हणजे माझ्या जीवनात कोणीतरी होतं, माझे लहानपणी शिक्षक होते, हे मी आज छातीठोकपणे सांगू शकतो. पण मला जर कोणी विचारलं नाही ते स्वप्न असू शकेल का, तर असू शकतं, याची गॅरंटी कोणी देत नाही. मग सत्य काय आहे, तर सत्य म्हणजे सत्य काय आहे, तर माझ्या दृष्टीने जे कायम असू शकतं. मग ह्या इथे 2 भाग आहेत. माझ्यासोबत जे सतत आहे तो म्हणजे माझा श्वास. बरोबर. मी कुठेही गेलो, काहीही गेलो तरी माझ्यासोबत माझा श्वास आहे. बाकी प्रत्येक गोष्ट ही स्वप्नासारखी असू शकते, कारण तिथून पुढे नाही आले परत तर स्वप्न होतं, कदाचित असू शकेल. पण माझ्यासोबत जो चालला आहे, तर हा जो आहे हा श्वास. आता याच्यामध्ये माझ्यासोबत मध्ये जो मी आहे ना, तो कोण आहे त्याच्याशी आपलं ह्या सत्याची भाषा बदलू शकते. मी जोपर्यंत स्वतःला शरीर समजतो आहे तोपर्यंत सत्य म्हणजे माझा श्वास. पण मी या शरीराच्याही पलीकडे आहे हे जर लक्षात आलं, तर मग याच्या पलीकडे असणारा कोण आहे, तो जो आहे ते सत्य. मग शरीराच्या पलीकडे असणारं जे अस्तित्व आहे, आणि हे सगळे अस्तित्व एक 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 जेव्हा आपण समजत जाऊ तेव्हा लक्षात येईल की तेच चैतन्य, तेच परब्रह्म, जे या सगळ्या निर्माणाच्या अगोदर होतं आणि या निर्माणाच्या नंतरही राहणार आहे, जे परमनंट आहे, ते खरं ते सत्य. मग संग करायचा असेल तर मला याच्यातल्या ज्याच्याशी शक्य आहे त्या त्या ठिकाणी तो सत्संग करावा. बरोबर आहे. एरवी व्यवहारात असताना मला चांगले लोक त्यांच्यासोबत राहणं, जे माझ्या कामाशी संबंधित आहे. मी जर अभ्यासात आहे, विद्यार्थी आहे, तर मला विद्यार्थी चांगला घडवण्यासाठी मला विद्येच्या मार्गावरती घेऊन जाणारे असे माझे सत्संग असावे, असे माझे मित्र असावे, अशा माझ्या मैत्रिणी असाव्या. नाही तर मला मार्ग पकडला आहे मी UPSCचा, IITचा, आणि माझे मित्र आहेत ते मूव्हीजला जाणारे, पार्ट्या करणारे, टाइमपास करणारे, तर तो सत्संग होऊ शकत नाही. माझा जो मुक्तीचा गोल आहे की मला UPSC क्रॅक करायची आहे, मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तर त्या मुक्तीच्या मार्गामध्ये जर सत्संग माझा बरोबर नसेल तर माझा तो गोल साध्य होणार नाही. मला अभ्यासाचा गोल आहे आणि माझे मित्र मैत्रिणी हे जर भरकटवणारे असतील तर माझा गोल साध्य होणार नाही. व्यवसाय करायचा आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, त्याच्याशी
जोडले जाणारे असा साधू संघ हवा. हे झालं व्यवहाराच्या दृष्टीने. पण मग एरवी सुद्धा हे सगळेच सोबत असतात असं नाहीये. कधीतरी आपण शांत असतो, कुठेतरी असतो. मग काय, तर आपला श्वास आपल्यासोबत आहे. मग नेहमी लक्ष हे या आपल्या खऱ्या मित्रासोबत आपल्या श्वासावरती असावं. आपला श्वास हा आपला खरा सत्संग. कारण निदान आता माझ्या शरीराशी जोडलेला तोच सत्य आहे. मग बाकी त्याच्यासोबत जोडून राहावं, श्वासावरती लक्ष द्यावं. जेव्हा श्वासावरती लक्ष देतो, पुढे जाऊन आपण जेव्हा बघू तर श्वासासोबत असून तर सगळं मन हे आपोआप शांत राहतं. आजूबाजूला कितीही कटकट, कितीही गोंधळ, काहीही चाललेलं असेल, पण आपण जर फक्त आपल्या श्वासावरती लक्ष ठेवलं की श्वास कसा चाललाय, किती बाहेर, किती खोल चाललाय, किती आत चालला आहे, त्याची गती कशी आहे, या गोष्टींकडे लक्ष दिलं तरी आपोआप आपण शांत होतो. मी तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा मी हे सांगतो आहे तेव्हा नॅचरली तुमचं लक्ष तुमच्या श्वासाकडे गेलेलं असेल आतापर्यंत. ठीक आहे, आपली श्वासाची गती कशी चालली आहे, किती खोल आहे, हे सहज लक्ष गेलं असेल. आणि तिसरं, हे फक्त आपल्याला एका श्वासापुरती, एका जीवनापुरती नाही राहायचं, याच्या पलीकडे जायचं आहे. ह्या शरीराच्या पलीकडे आहे. म्हणून ते सत काय आहे ह्याच्याही पलीकडे विचार करावा, त्या दृष्टीने प्रयत्न करावे. ते सत्य काय आहे ते शोधण्यासाठी हा ज्ञानमार्गाचा अवलंब करावा, या मार्गावर जावं. बाकी अनेक गोष्टी याच्याशी संबंधित आहे. मुक्तीचं स्वरूप काय, हे सगळं काही इथे चर्चा झालेली आहे. त्याच्यावर जास्त खोलात जाण्यात अर्थ नाही. तुम्ही सगळे विद्वान आहात, रोज वाचता आहात, त्याच्यावरती चर्चा होते आहे. मी मुख्य एक गोष्ट सांगेन की वसिष्ठ ऋषींनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, हे सगळं कितीही झालं तरी अध्यात्मशास्त्राचा मुख्य जे त्याचा जो बेस आहे हा आहे स्वतःचा अनुभव. तुम्ही कितीही ज्ञानी माणसाला कितीही ऐका, तुम्ही कुठल्याही ऋषींना ऐका, कुठल्याही संतांना ऐका, आणखी कोणालाही ऐका, कोणाकडूनही योग वासिष्ठ ऐका, नाही तर आणखी काही ऐका, परंतु आत्म अनुभव, स्वतःचा अनुभव हे स्वतः वाचणं, स्वतःचा अभ्यास करणं आणि या अभ्यासातून स्वतःला काय काय अनुभव येत जातात ते आपल्याच्यावर विचार करणं, हे काम तुमचंच आहे. त्याला दुसरं कोणीही तुमच्या डोक्यात कितीही करा ज्ञान टाकू शकणार नाही. म्हणून वाचायला सुरुवात केली नसेल तर वाचायला सुरुवात करा, स्वतः अनुभव घ्या त्याचा, आणि त्याच्यातून जे आपल्याला फिलिंग होतं, आज मी जे सांगतोय ते मला जे वाटतं ते सांगेल. तुमचे अनुभव कदाचित वेगळे असतील, तुम्ही त्या कुठल्या मनस्थितीत आहात त्याप्रमाणे तुम्हाला ते अनुभव येतात. म्हणून हे वाचत राहा, त्याचे अनुभव प्रत्येक वेळेस वेगवेगळे असतात. तर हा आत्मानुभवाचाच विषय आहे, इतरांनी सांगून होणार नाही. इतर तुम्हाला फक्त मार्गदर्शन करतील, ते तुम्हाला थोडीशी प्रेरणा देतील, ते थोडेसे विषय स्पष्ट करून सांगतील, परंतु आपला अनुभव हा आपलाच असेल. त्यामुळे रोज वाचत असाल अशी आशा करतो. नसाल तर जरूर जॉईन व्हा, स्वतः वाचा, चर्चा करा, त्याच्यातून हे सगळं डिस्कशन घेऊन आपण पुढे जाऊया. आज थांबूया. काही प्रश्नोत्तर असतील ते घेता येतील, काही चर्चा करायची असेल करता येईल. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम. धन्यवाद यतीन सर, खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. मागच्या आठवड्यात आपण मुमुक्ष व्यवहार प्रकरण पूर्ण केला होता. पुढच्या आठवड्यात किती वाचायची पांडू मुमुक्ष व्यवहारानंतर उत्पत्ती प्रकरण सुरू होतं. उत्पत्ती प्रकरणामध्ये 58 ते 68 लास्ट. एक मिनिट. हा बोला मॅडम, अनम्यूट करा. अवंतिका मॅडम. अरे क्या हो गया? जय गुरुदेव. जय गुरुदेव. हा, आता इतकंच छान सांगितलं ना यतीनजींनी, हो. 3 प्रकारचे सत्संग. तर मला ते खूप भावलं, म्हणजे आवडलं, अतिशय आवडलं. की पहिले त्यांनी सांगितलं की चांगले मित्र, साधू संगती, हो ना. तर सत्संग म्हणजे मला एवढंच जास्त लक्षात होतं. दुसरं त्यांनी जे सांगितलं की सत्खरे म्हणजे जे परमनंट काय आहे याच्याकडे लक्ष द्या, की जो आपला श्वास आहे, हो ना, आणि त्या श्वासावर लक्ष देऊन तुम्ही ती खरी संगती असं म्हटलं. आणि जेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारला ना की सत्संग मध्ये तर मला त्यांना मी प्रश्नाचं उत्तर पटकन आत्मा हे असं मला वाटलं. कारण थर्ड त्यांनी जे दिले ना, शरीराच्या पलीकडे आहे, सत्य काय आहे याचा अभ्यास करा. ते अध्यात्मशास्त्राचा बेस आहे, तो स्वतःचा अनुभव, आत्मानुभव. हे मला खूप आवडलं. ही गोष्ट खूप खरी आहे यतीनजी. आपण इतक्या वेळा, म्हणजे मला तरी वाटतं मी अनेक वेळा हे तर मी पहिल्यांदाच जॉईन केलंय योग वशिष्ठ,
पण इतर नॉलेज खूप वेळा ऐकलंय आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये इकडे अध्यात्माचं. पण जेव्हा स्वतःला अनुभव येतो ना ते खूप कनेक्ट होतो आणि ते लक्षात राहतं. जय गुरुदेव. हे नितीन सर, 14व्या प्रकरणापर्यंत वाचू आपण. लीला सरस्वती आख्यान पुढच्या याच्यात सुरू करू. म्हणजे पान नंबर 75 रोज 4-5 पान, 4 म्हणजे 4 म्हणजे 20. 6 दिवस आहेत ना. हो 6 दिवस. लीला सरस्वती अध्याय हा 75व्या पेज वरती सुरू होतो. हो तिथपर्यंत वाचायचं का? होईल तिथपर्यंत. हा होईल ना, म्हणजे 58 ते 75. 27 पानं होती. 58 10 असतात. थोडं नाही 58 प्रकार 58 हे ना उत्पत्ती पाठ 59 पासून सुरू झालं ना. 58 पासून 58 ला सुरू होणार. 58 ते 74. थोडं ठीक आहे ना. 27 पानं होती. हा 27. 58 धरून होईल ना. 58 धरून, हा 58 60 नाही कमी होत आहे ते तुझं. 74 - 58. अच्छा हा 58 आहे, बरोबर आहे. म्हणजे मग ठीक आहे, कमी होते. कमी होत आहे. मग लीला सरस्वतीचं पहिलं प्रकरण घ्यायचं 15वं. हा ते घ्यायला हरकत नाही म्हणतो. 82 पर्यंत चला का ताई, त्या एक्सपर्ट घेतल्या आणि न्यूज करा. 82 पानापर्यंत चालेल. 82 पानापर्यंत पहिलं प्रकरण. हो होईल ना. 82 पर्यंत होईल. 82 पर्यंत. हा, म्हणजे लीलावतीची कथा एक पहिली कथापर्यंत हा पहिल्या कथेपर्यंत वाचूया, कारण डिस्कशन पण होतं ना बऱ्यापैकी 10-15 मिनिटं. कथेमध्ये जास्त डिस्कशन नाहीये. लीलावतीच्या कथेमध्ये जास्त हे नाहीये. मग कितीपर्यंत घेऊया? हा 58 ते 82. 82 चालेल. 15वा चॅप्टर पूर्ण करा. हा बरोबर आहे. हा पुरोहित बोला. हरिओम सर। सर मुझे पूछना था कि जैसे अभी हम बात कर रहे हैं कि सामान्य व्यवहार और वासनाओं का त्याग, तो एक्चुअली जब हम सामान्य व्यवहार में बात करते हैं कि हम सामान्य मनुष्य कैसे ये करेंगे, तो उससे से रिलेटेड प्रश्न था कि हम अपने किए हुए व्यवहारों में कई बार हमें पता होता है कि हम गलत हो रहा है, मतलब ये गलत कर रहे हैं, पर हम इतना ज्यादा आगे आ गए हैं कि मतलब हम परिस्थिति हमारे हाथ में नहीं है कि यदि हम पीछे आते हैं तो फिर वो ऐसा है कि मतलब लोगों को लगेगा कि छोड़ दिया, या फिर मतलब कुछ अजीब से जो सामान्य व्यवहारिकताएं होती हैं उससे हम पीछे बैक नहीं आ सकते, पर हमें अवेयरनेस है कि ये हो तो मतलब हम कर तो गलत रहे हैं, पर हमारा उद्देश्य गलत नहीं है। तो इसमें हमारा विचारों की अवेयरनेस है, हमें इतना काफी है। और हम उसमें अनइन्वॉल्व होने का भी प्रयत्न करती हूँ मैं तो, कि भाई मैं इसमें इन्वॉल्व नहीं हूँ मन से, मतलब हो जाए तो ठीक, ना हो तो ठीक, पर बस परिस्थितियां हैं तो हम उसमें होते जा रहे हैं, इतना काफी है। या फिर कि हमको तो नहीं, वो गलत है तो गलत ही है, आपको ऐसा नहीं करना चाहिए, तो इसको सुधारने या फिर बैक आने के लिए मतलब ये बहुत एक ऐसे क्वेश्चन हो रहा है कि क्या करें कि इन व्यवहारिकताओं में हम शामिल ना हो। मतलब सामान्य व्यवहार तो करना ही पड़ेगा, डेली लाइफ तो जीनी ही पड़ेगी, पर फिर मतलब ऐसे अजीब से व्यवहार हम ना करें हमें पता होते हुए कि गलत हो रहा है, तो इस चीजों से कैसे, मतलब क्या प्रयत्न करना चाहिए कि हम अनइन्वॉल्व, मतलब अनइन्वॉल्व मन से तो हूँ मैं, पर हरकतें ही ना हो वैसे, या वैसे हमें काम नहीं करना पड़े, उसके लिए हम कुछ कर सकते हैं, या फिर नहीं, जो होने की चीजें हैं वो तो होंगी ही होंगी, वो करते ही जाओ, मतलब फ्लो में जो हो रहा है वो होने दो। ये मेरा प्रश्न है, पता नहीं मैं आपको कन्वे कर पाई हूँ या नहीं। देखिए, हमें इतनी बुद्धि तो होती है क्या सही है क्या गलत है। हाँ बराबर। ठीक है, अभी बराबर। उसका उद्देश्य किस लिए कर रहे हैं वो भी हमें अगर स्पष्ट है तो फिर उसमें कोई संदेह नहीं आता कि जो कर रहे हैं वो सही कर रहे कि गलत कर रहे हैं। भगवान श्री कृष्ण ने काफी बार ऐसी बातें की कि देखने वाले को लगेगा कि गलत किया है करके शास्त्रों के हिसाब से, लेकिन उनका उद्देश्य क्या था उनको पता था किस लिए कर रहे हैं। हाँ बराबर बराबर। ठीक है, तो उतना क्लैरिटी ऑफ थॉट होना चाहिए। कभी कभी हमें व्यवहार भी देखना पड़ता है, कुछ व्यवहार में गलत बातें हो सकती है, करना पड़ सकता है, वहां पे भी उद्देश्य होना चाहिए कि किस लिए कर रहे हैं। हाँ ओके ओके, इतना मुश्किल नहीं होता। जी वही ठीक है। सहज रखिए, ज्यादा टेंशन मत लीजिए।
हाँ जी जी, बस वही वही मुझे मेरे को मैं इस पॉइंट तक आ रही थी पर श्योर नहीं थी, आपके बोलने से ऐसे थोड़ा ये हुआ। थैंक यू सो मच। संगीताताई जय पगारे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मी आता म्हणजे योग वैशिष्ट्य तर खूप दिवस वाचतेच आहे. तर मेन म्हणजे मला जे अडचण येतात ते शब्द असतात ना, त्यांचे अर्थ बऱ्याच वेळा करत नाही आणि आता हा नवीन उपक्रम जर चालू झालाय ना, तेव्हा मी तेच ट्राय करणार आहे की जे मला वर्ड्स अडतात, ज्यांचे मीनिंग समजत नाही ते मी लिहून मी विचारेल या सेशनमध्ये. असं मी म्हणजे त्यासाठी मला खूप हे वाटतं युजफुल. आता जे सेशन चालू आहे ना, ते की ऑलरेडी आपण ऐकलेलं आहे म्हणजे आणि आता आपण स्वतः वाचतोय तसं. तर एक म्हणजे मला जे पहिलं जे वाटत होती ना, की वैराग्य ह्याचे म्हणजे वैराग्य वेगवेगळ्या कारणाने येऊ शकतं का? म्हणजे जसं एखादा व्यक्ती दुःखी होतो, जसं त्या श्रीरामांनी जेव्हा सगळीकडे दुःख पाहिलं तेव्हा त्यांना वैराग्य आलं आणि जेव्हा जसं जे साधू संत असतात, जेव्हा त्यांना आत्मज्ञान येतं, तेव्हाही त्यांची जी स्थिती असते ती पण वैराग्याचीच असते ना. म्हणजे वैराग्याचं मिनिंग काय आहे? म्हणजे इंग्लिशमध्ये तो डिप्रेशन दॅट इज वैराग्य की कसं? डिस्पॅशन वेगवेगळ्या शब्द, डिप्रेशन नाही, डिस्पॅशन. काय? औदासीन्य. डिप्रेशन. हा, डिस्पॅशन. डिस्पॅशन शब्द. औदासीन्य ओके. म्हणजे डिप्रेशन आणि वैराग्य म्हणजे डिस्पॅशन असं. ओके. आणि म्हणजे तो वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतं का ते वैराग्य? हो, पण म्हणजे ते किती टिकतं त्याच्यावर आहे. श्रीरामांचं वैराग्य सात्विक वैराग्य होतं. राईट. ओके. आपल्याला जसं स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशान वैराग्य म्हणजे कोणाला तरी सोडून आले, तिथे गेल्यानंतर तेवढ्यापुरतं वैराग्य येतं. हे जीवन सगळं खोटं आहे, कोणी चाललं जातं वगैरे. कधी कोणी रागावलं तरी वैराग्य येतं. मार्क कमी पडले तर अभ्यासावरती वैराग्य हा येतं. ऑफिसमध्ये प्रमोशन नाही मिळालं तरी वैराग्य येतं. कशाला मेहनत करायची, मारामार करायची, हा हा सोडून देणार आहे. हो ना? अशा प्रकारचे हा हा वैराग्य असतात. पण ते तात्पुरते टिकतात. आपण ते सोडून देत नाही. खरं वैराग्य ते आहे हा, मग ते सात्विक. वेगवेगळं वैराग्य हा म्हणजे हा शब्द पण एक वेगवेगळ्या ठिकाणी मला वाटतं त्याचा वेगवेगळा अर्थ आहे. जसं आता जो आत्मज्ञानी जेव्हा होतो एखादी व्यक्ती, जसं नॉलेज घेऊन, मग ते वैराग्य पण वेगळं ना, की तेव्हा ज्याला म्हणजे मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. ती जी मनस्थिती होते त्याची. ते पण वैराग्यच झालं ना ते म्हणजे? वैराग्यच. वैराग्यातून वैराग्यातच जातो शेवटी. पण हम्म. दोघांचं एक वैराग्य असतं, एकीकडे मनाची वृत्ती असते, श्रीरामांची जशी होती, सगळं सोडून द्या, काहीच करू नका, नुसते बसा. दुसरं वैराग्य, सगळं करा आणि सगळं करून सुद्धा कशातही अटॅचमेंट ठेवू नका. ते वैराग्य. हा. हे वैराग्य तर जे वैराग्य ऍक्च्युली प्रवास आहे. जे गुरुदेव मोस्टली आपल्याला त्यांच्या ह्याच्यातून सांगतात ना, की सगळं करायचंय पण तरी आपल्याला म्हणजे हे डिस्पॅशनेट. नाही करत, त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही व्हायचंय किंवा हा म्हणजे चालू आहे ते चालू आहे असं. की त्याचे काही इम्प्रेशन्स क्रिएट नाही करायचे, की चांगलं पण नाही आणि वाईट पण नाही, लाईक समथिंग. है ना, ती एक. हा, ठीक आहे. ते आता क्लिअर झालं. आणि मुमुक्षाचं काय मिनिंग आहे सर? मुमुक्ष, ज्याला मोक्षाची अपेक्षा तो मुमुक्ष. अच्छा, मोक्षाची अपेक्षा. तुम्ही त्या ग्रुपवरती आहात का संगीताजी? कोणत्या? आपल्या योग वसिष्ठच्या विद्यार्थी हा, सांगतील. तणावमुक्तचा. नाही, तणावमुक्त. तणावमुक्तच आणि योग वसिष्ठचे ग्रुप आहेत. थोडे नाही, प्रश्न तणावमुक्त सगळे. अगोदर जर दिलेत ना, तर त्यांनी त्या शलाका ते नेहमी आवाहन करत असतात. नाही आपले सगळे ग्रुप येतील सर. सगळे ग्रुप एकच आहेत. तणावमुक्तचे 25 आहेत, योग वैशिष्ट्याचे 2 आहेत. सगळ्या ग्रुप मधून लोक आहेत आणि सगळ्या ग्रुपमध्ये सगळे मेसेज जातात. मग मी असं करू का, ते शलाकाताईंना पाठवू का, की तुम्हाला हो, आधी म्हणजे येतं? आदल्या दिवशी असतील ना, तर ते मग थोडस वेळ वाचवता येईल. हा, ते पण आहे. नाही, मला कारण ऍक्च्युली आता मी वाचते ना, तर मेन मला भरपूर वर्ड्स आहे ना, जसं आता बोध आणि बाध त्याच्यातला डिफरन्स. बोध म्हणजे जे आपल्याला समजतं ते ना, म्हणजे बोध आपण म्हणजे बोध कळणं, घेतला. बाद म्हणजे कळलं. थांबवणं किंवा बाजूला करणं. थांबवणं, बाजूला करणं. बाजूला करणं. हे नाही थांबवणं की कळलं बाजूला काय? करणं, अडवणं ते. या गोष्टीचं जसं आता एखाद्या गोष्टीचा बाध झाला म्हणजे ती गोष्ट बाजूला केली, आता ती राहिली नाही. अच्छा, म्हणजे लक्ष नाही द्यायचं त्या गोष्टीकडे असं. नाही, एखाद्या जसं दृश्याचा बाध होणं म्हणजे दृश्य नाहीच होणं, ते दृश्य नाही आहे आता तिथे असं. हम्म. बरं, एक ओके. नाही, कारण की मी आता वाचताना म्हणजे मला जी अडचण होते ना, ती मोस्टली असं आहे काही काही वर्ड्स, कारण की मग त्याच्या रिलेटेड जे असतं ना सेंटेन्स, त्याचा नीट अर्थ नाही कळत असं.
चालेल, ठीक आहे, हरकत नाही. मी संगीता आधी ताई वाचनाला नाही का जॉईन होत दुपारी 2 ते 3? नाही, ऍक्च्युली ते काय नाही जमत ते. मी इकडे बाहेरगावी आहे ना, तर जरा टायमिंगचं थोडंसं मला तेव्हा ऍडजस्ट नाही होत. ठीक आहे, ठीक आहे. काही हरकत इथे नाही. थोडे तुम्हाला काही प्रश्न असतील तर पाठवा माझ्या नंबरवर. मी दिलाय चॅट बॉक्समध्ये. हा ठीक आहे. मी ते 976 सरांना पाठवेन. हो. ठीक आहे, चालेल. चला. हरकत नाही. हा, मेन मला त्याची अडचण आहे ती हेच शब्दार्थांचेच मिनिंग होतं. बाकी तर म्हणजे आता हे सरांचं जे सांगणे त्याच्यातून आणि वाचनातून बरंच काही क्लिअर होतंय. आणि येतील जे सर. सरांनी सांगितलंय ना ते स्व अनुभव म्हणजे ते म्हणजे मला तसं म्हणजे मलाही तेच वाटतं की जेव्हा आपण स्वतः रीडिंग करतो ना म्हणजे एकट्यामध्ये पर्सन तर ते खरंच म्हणजे मी ऍक्च्युली असे नोट्स काढायला सुरुवात केली आहे म्हणजे शॉर्ट मध्ये कारण की 2-3 पानं असतात पण मग असं विचार करायला लागला की कळत नाही नक्की त्यांना काय सांगायचं म्हणजे खूप वेळेस तर ते असं मी आता नोट डाऊन करते की एवढं म्हणजे मेन मुद्दा म्हणजे त्यांना काय त्याच्यातून सांगायचंय एक कन्क्लुजन टाईप असतं ना त्याच्यातून खूप फरक पडतो की ते आपल्या माइंडमध्ये कुठेतरी राहतं की नाही हे असं आहे की म्हणजे ते आपण कॅरी करू शकतो किंवा आणखी कोणाला कधी सांगू शकतो किंवा ते ते आता रोज म्हणजे संगीत आजी 2 मिनिटं थांबाल का? आणखी कोणाला काही प्रश्न असतील तर सांगा. कारण मला हो. पुढचं सेशन आहे लगेच. हो नाही ठीक मी आहे. म्हटलं रविवारी मला खूपच टाईट आहे. पण ठीक आहे. हा नाही सर ठीक आहे. 3 पेक्षा जास्त लांबवणं हा. थोडं जड जातं. ठीक आहे. हो दिलीपजी कोणाला हे विचारायचं? उपादेय म्हणजे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. हेय म्हणजे काय नाही घ्यायचं, उपादेय म्हणजे काय घ्यायचं. ठीक आहे. अजून दिलीपजीने हात वर केला होता का? ठीक आहे. अजून कोणा बोलायचे काही विचारायचे काही? दिलीपजी तुम्ही अनम्यूट करा. विचारायचे आहे तुम्हाला? हा. नाही, जय गुरुदेव सर्वांना. यतीन सरांनी आता जे सगळं छान सांगितलं त्याच्यामध्ये आता आठवड्याभराची चर्चा झाली. त्याच्यामध्ये एक अनुभव शेअर करायचं वाटतं की स्वतः अनुभव घ्यायचा आहे जे आहे. त्या बहिणीचं मध्ये एक ऑपरेशन झालं 13 तारखेला की डोळ्याचं मोठं ऑपरेशन होतं ते रेटिनाचं होतं. तर ब्लेसर्सचा ग्रुप आहे तर ब्लेसिंग सगळ्यांना मागितले ते यतीन सरांनी पण दिले, विद्यार्थ्यांनी दिले, अनेकांनी ब्लेसिंग दिले. त्याच्यामध्ये काय झालं की मी त्या खोलीत होतो ऑपरेशनला जी चालली होती ऑपरेशनला जायच्या आधी 13 तारखेला मी आणि मिसेसने पण ब्लेसर्स कोर्स केलेला आहे आश्रमामध्ये. तर ब्लेसिंग मी ती मला म्हणेल तू पण दे ब्लेसिंग. आता हे सगळ्यांचे ब्लेसिंग आणि मी ती टेक्निक करून ब्लेसिंग दिल्यानंतर ती काय लगेच म्हणाली झोपली होती तिला बांधलं होतं सर डोळा असा आणि ती आज जाणार होती ऑपरेशनला. तर जे डोक्यावर जेव्हा हात ठेवला मी तर ती म्हणाली की मला विलक्षण अनुभूती आली. हे 2 शब्द ती फक्त त्या ह्याच्यात ऑपरेशनला जायच्या आधी खोलीत म्हणाली स्पेशल रूम मध्ये. तर हे जे स्व अनुभव आहे आता ब्लेसिंगचा अनुभव काय असतो मी तर बघितला नाही. आपण माध्यम असतो आपण कोणीच नसतो. हे जे काय आपण शिकलो ते तिच्यापर्यंत जातं. तर तिला ती अनुभूती आली आणि तिने हेच 2 शब्द म्हणाले की मला फक्त विलक्षण अनुभूती आली. ह्याच्या पलीकडे ती बोललीच नाही. 2च शब्द बोलली आणि ते वर्क झालं आणि तिचं ऑपरेशन खूप छान झालं आणि इतकं सक्सेसफुल झालं की आता तिचं व्यवस्थित चालू आहे रिकव्हरी पण छान चालू आहे. तर हे वर्क होतं आणि ती तिलाच अनुभूती येते. तर ब्लेसिंगची अनुभूती आहे हा एक छोटासा भाग आहे ब्लेसिंगचा. असं तसं हे पुढचं खूप आहे की हे ज्ञान आत्मज्ञान हे जे आहे ते आपल्याला तसं स्वतःला घेतल्याशिवाय कळणार नाहीये. तर त्याचे मेलडी खाऊ खुद जान जाऊ ही जाहिरात होती तसंच हे आहे स्वतः केल्याशिवाय होणार नाही. त्यातील खूप आभार धन्यवाद. खूप छान सांगितलं तुम्ही. अनुभव छान शेअर करावं असं वाटलं म्हणून मी केलं. अच्छा धन्यवाद. थांबायचं येतील सर? हो चला थांबूया. पण आपण योग निद्रा ज्यांना सगळ्यांनी आपण योग निद्रा करूयात आणि मग आपण सेशन संपूया. म्हणजे दुपारी रविवार